एक अचानक ठरलेला प्लॅन आहे. आता जाऊया. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला माहितीच आहे आपण पिठापुरमला आलो आहे, म्हणजे दत्त महाराजांच्या स्थानी. तर आता इथे कसं फिरायचं, कोणती मंदिरं बघायची, आणि मुंबईवरून किंवा पुण्यावरून जी कुठं महाराष्ट्रातून आपण येतो तर ह्या साईडला म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये पिठापुरमला कसं यायचं ते सर्व मी ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा. चला, तर आपण चाललो आहे अभिषेक करायला, आणि हा आपला नवीन लुक. तर आता आपण निघालो आहे. सगळे ठरलेला प्लॅन, एक अचानक ठरलेला प्लॅन आहे. तर आता जाऊया. चला. मंडळी, आपला रुद्राभिषेक आणि सर्व करून झालेलं आहे. आता आपण हे सर्व सामान ठेवूया आणि जाऊया. जी 5 मंदिर आहेत, स्वामींचं मंदिर वगैरे ते मंदिर करायला जाऊया. ती तुम्हाला जी आजूबाजूची 5 टेम्पल्स आहेत ती मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही पण आल्यावर ते एक्सप्लोर करू शकता. तर चला, आपण आता जाऊया इथून कारने नाही, ऑटोने जाऊया. ऑटोने जाऊया. ऑटोचे पर पर्सन 100 रुपये घेतात 5 मंदिरांचे. म्हणजे तुम्ही जसे 5-6 जण असाल तर त्याच्याप्रमाणे होईल. आम्ही 5 जण आहेत, आमचे टोटल 500 रुपये होतं. तर आता ऑटोने 5 मंदिरं फिरूया. ते बोलले की 1.5 तास लागतोच, मिनिमम 1.5 तास. तर आता बघूया, मी तुम्हाला सगळी माहिती सांगतो. तर गाईच आपली ऑटो आलेली आहे. तर आता आपण ऑटोमध्ये बसूया आणि जाऊया मंदिरात. काकांच्या मानेतून घेऊन जातो बघा सर. तर आता आपण कुंती माधव स्वामी टेम्पल आहे तिकडे आलो आहे. तर इथे तुम्ही बघाल याच्यावर दिलं आहे, जया राज्यलक्ष्मी देवी कुंती माधव स्वामी गोदादेवी विजया श्री रामार्जुन श्री उत्सवा मूर्तुल श्री आरवारुल. तर आता आपण एंट्री करूया. आता एंट्रीला आपल्याला माहीत नाही की अलाव आहे की नाही, तर मी तुम्हाला इथूनच दाखवतो. अलाव असेल तर आतमध्ये घेऊन जातो. चला. तर हे पूर्ण मंदिर आहे. हा स्तंभ आहे. ही आतमध्ये मूर्ती आहे. तर आता आपण आलो आहे कुकुटेश्वर टेम्पलला. हे 10 शक्तिपीठांपैकी आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया. हे कुकुटेश्वर स्वामीजींचं देवस्थान. ऊन भरपूर आहे, तुम्हाला इथूनच दाखवतो झूम करून. ही पूर्ण मूर्ती पाण्यामध्ये असते. तर आता पाणी तर आटलेलं आहे म्हणून इथे, आणि काम वगैरे पण चाललंय. हे पाठी दिसतंय ते कुंड आहे. तुम्ही पावसात वगैरे याल तर पूर्ण भरलेलं असते. चला. आता आपण स्वामींच्या मठात आलोय आणि इथे आता पाय मस्त पाण्यामध्ये धुवून. हे मंदिर आहे पूर्ण.
आपण जाऊया. चला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे स्वामी. तर आता आपण प्रसादासाठी आलो आहे, महाप्रसाद स्वामींच्या इथे. तर आता थोडा थोडा प्रसाद घेऊया. कारण की प्रसाद नाही मिळाला तर काय होतं, घेतला नाही तर काय होतं, हे आम्हाला चांगलाच अनुभव आहे. तर स्वामींचा महाप्रसाद घेतलाच पाहिजे. चला तर प्रसाद खाऊन घ्या. डाळ, भात आणि गोड दिलाय शिरा. खाऊन घ्या. तर आता आपण आलो आहे वल्लभ अनगा दत्तम क्षेत्राला. मध्ये फोटोज वगैरे अलाउड नाही. तुम्हाला बाहेरूनच दाखवतो मंदिर झूम करून. आजूबाजूचा परिसर आहे मस्त. तर चला आपण आतमध्ये जाऊया. मंडळी आपण आता आलो आहे सत्यनारायण मंदिरला. सत्यनारायण मंदिर हे आपल्या पिठापूरपासून 40 किलोमीटर आहे. 40 ते 50 किलोमीटर म्हणजे नाही ना बोलता अर्धा पाऊण तास लागतो. तर आता आपण जाऊया मंदिरात. बोला हे तुम्ही सत्यनारायण मंदिर बघाल ना तर खूपच मस्त आहे आणि खूप मोठं आहे. म्हणजे जिथे नजर जाईल तिथपर्यंत मोठं आहे. सेम तिरुपतीसारखं आहे. तर ही गौशाळा आहे, तुम्ही बघितलं असेल. आणि हा इथे पूर्ण असं डॅम सारखं आहे. मला तर वाटतं नदी वगैरे आहे. मस्त व्ह्यू आहे एकदम. पाठवायचं ना म्हणजे काही ना काहीतरी खायचंच आहे. इथे खा का आणि हग असं एक तर हगवण तरी आहे जर झाडं तरी व्हायचं. दोघं आता भजा घेऊन आले बघा. हे भजा आणले आहेत. इकडचे स्पेशल काहीतरी बोलत होते. सौरभ त्यांनी ऍक्टिंग कशी केली मगाशी पेरू. हो आपको उनके लैंग्वेज में बोलो ना. हो पका हुआ है. हाँ उनको बोलो ना प्लीज पका हुआ है, पिका हुआ देने के लिए. पका हुआ देने के लिए बोलो ना आपकी लैंग्वेज में. नाही तो घेतो त्याच्यासाठी पार्सल. काका किती काय माहिती काय बोंड्या बोंड्या दालवडा. मेंदू दालवडा. बोललो तरी तुम्हाला दालवडा काय होतोय. अण्णा इडली डोसा सांबार गरम. काय झालं आता काय आहे. चाय आता चाय. आमच्याकडे खाण्याची कमीच नाही आहे. फक्त खात राहायचं आणि पियत राहायचं. काकडे इकडची भाषा शिकते. కాళ్ళు కడుక్కో కాళ్ళు కడుక్కో హ్యాండ్ వాష్ కాళ్ళు కడుక్కో ఉచ్చ పోసుకో థ్యాంక్ యూ బాగున్నారా. థ్యాంక్ యూ బాగున్నారా. థ్యాంక్ యూ నమస్తే नमस्ते नमस्ते नमस्ते. नमस्ते. काकडे शिव्या विचारा काहीतरी.
इधर का गाली करना मेरे को गाली कौन सा फेमस है सर? बैड वर्ड ज्यादा बैड से आ गया रंडी 7 रंडी मीनिंग कम रंडी लफड़ा हो जाएगा भोपाल में बोलेगा तो अभी को वो बोलेगा महाराष्ट्र में तो लफड़ा हो जाएगा बैड वर्ड्स है हाँ मुंबई बैड वर्ड हाँ ఇలా రండి मुंबई बैड वर्ड आंध्रा कमिंग महाराष्ट्र में आपको वो बैग ही बोलेंगे इसके बाद महाराष्ट्र में जाओ इधर का पोरा पोरा मतलब शॉर्ट फॉर्म पो